जबाबदारी आता फक्त आजचा एक दिवस महिलांवर सोपवण्यात आलेली खूप मोठा आव्हान आहे, खूप मोठा ठाणा आहे, खूप मोठी हद्द आहे. काय म्हणतात? आज 8 मार्च महिला दिन निमित्त माननीय श्री रवींद्रसिंह परदेशी साहेबांनी पोलीस अधीक्षक परभणी माझ्यावर एक दिवसाचे ठाणे प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून मी या दिवसाचं पूर्ण जबाबदारी व पूर्ण कार्यभार माझ्या खांद्यावर आलेला आहे. मी तो स्वीकारलेला आहे. पूर्ण दिवस मी इथे राहून ठाणे सांभाळणार आहे. आव्हानात्मक आहे पण तरी करणारच आहे. नेमकं जागतिक महिला दिनात वेगवेगळे उपक्रम आहेत, ते सोडून आपण ठाण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुढं आता कसं दिवसभर काय काय आहे, कसं पदभार दिलेला आहे? महिला दिनानिमित्त आम्हाला ही संधीच आहे. महिलांसाठी साहेबांनी विशेष संधी दिलेली आहे की महिला पण कार्य करू शकतात आणि ठाणे सांभाळू शकतात. त्याच्यातून हे दाखवून देण्याची मला ही संधी आहे आणि मी ती जबाबदारी घेतलेली आहे. इतर भरपूर गोष्टी आहेत. महिला दिनानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी बोलवलेले आहेत, तेही करणारच आहोत. पण आजचा जो हा दिवस आहे महिला दिन आणि त्या निमित्ताने साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी दिवसभर काम करून पात्र ठरले अशी आशा करते. कोणाकोणावर काय काय जबाबदारी दिली तुम्ही ठाणेदार? ठाणे अंमलदार आमच्या लीला जोगदंड मॅडम आहे. CCTNS ला महिला अंमलदारच आहे. आज सर्व काम महिलांकडे आहे. बीट जमादार महिला अंमलदार आहेत. हजेरी मेजर महिला अंमलदार आहेत. सर्व महिलांनी सकाळपासून येऊन ठाण्याची छान सजावट केलेली आहे आणि आम्ही काम पण करत आहोत. आता मिसिंगची एक कंप्लेंट आहे ती आम्ही घेत आहोत. याचप्रमाणे दिवसभर आम्ही कार्यरत आहोत. गस्त सुद्धा महिला करणार आहे. यस, आज शहर हद्दीमध्ये आपले नानलपेठ हद्दीमध्ये महिलाच गस्त करणार आहे. पेट्रोलिंगसाठी सुद्धा मी गाडी लावलेली आहे. काय जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना कशी शुभेच्छा? सर्व महिलांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते. माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. तसेच महिलांनी आव्हानात्मक कामगिरी स्वीकारावी व आव्हानात्मक कामं करावे आणि आपली क्षमता दाखवून द्यावी असे मी सर्व महिलांना आवाहन करेन. धन्यवाद. थँक्यू.